राजधानी दिल्ली हादरली. लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानक परिसरात I-20 ह्युंडाईमध्ये स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी. दिल्ली स्फोट प्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल. स्फोटक कायद्याच्या विविध कलमांखाली कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा. दिल्ली पोलिसांची माहिती. I-20 कारच्या स्फोटापूर्वी माहिती समोर. स्फोटाच्या 3 तास आधी कार लाल किल्ल्याजवळ पार्किंगमध्ये उभी होती. गर्दीच्या वेळी कार पार्किंगमधून बाहेर आली. पोलिसांकडून परिसरातील CCTVची तपासणी सुरू. घटनास्थळावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू. फॉरेन्सिक टीमसह इतरही मोठे अधिकारी घटनास्थळी. दिल्ली स्फोटातील 2 मृतांची नावं समोर. अशोक कुमार आणि अमर कटारिया अशी मृतांची नावं. 34 वर्षीय अशोक कुमार उत्तर प्रदेशातील रहिवासी, 35 वर्षीय अमर कटारिया दिल्लीतील रहिवासी. अमित शहांकडून स्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी तर LNJP रुग्णालयात जात अमित शहांकडून जखमींची भेट घेत चौकशी. घटनेबाबत विचारपूसही केल्याची माहिती. दिल्ली पोलीस कमिशनरची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत फोनवरून चर्चा. तर अमित शहांनी IB प्रमुखांशी संवाद साधत स्फोटासंदर्भातील सर्व माहिती घेतल्याची माहिती. दिल्ली स्फोटाच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, मोदींचं ट्विट. तर पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय. फॉरेन्सिक आणि NIA कडून तपास दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने. घटनास्थळी NSG कमांडो दाखल झाले होते. 6:52 रेड लाईटकडे येणाऱ्या चालत्या कारमध्ये स्फोट झाला. स्लो मूव्हिंग असलेल्या वाहनातून प्रवास सुरू असतानाच मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांची माहिती.